काम करू आणि सर्व युवा कार्यकारिणी त्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करेल आणि मोदीजींचा 400 पारचा नारा नाशिकमधलाही एक खासदार मोदीजींचाच असेल यावर काही शंका नाही। आपण बघतो की नाशिकची जी राजकीय परिस्थिती आहे कुठेतरी जातीय राजकारण नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळतं। जे आहे मंत्री भुजबळ यांनी वक्तव्य केलं, जर अशी वेळ आली नाशिकमध्ये जर महायुतीकडनं जर भाजपने जर महिला उमेदवार दिला तर आपण महिला आहात, आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथजी मुंडे गेल्यानंतर पंकजाताई ह्या प्रीतमताईंच्या मोठ्या बहिणीच्या ठिकाणी म्हणजे वडिलांच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे पंकजाताईंनी प्रीतमताईंबद्दल जे विधान केलं ते अतिशय सार्थ आहे। त्याच्या मागची भावना लक्षात घ्यावी। आणि तुमचा प्रश्न जो आहे की महिला उमेदवार दिल्यानंतर पहिली गोष्ट तर अतिशय चांगलं होईल, कारण प्रीतमताई या 2 वेळा खासदार राहिलेल्या सर्वाधिक मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहे। कामाचा प्रचंड आढावा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अतिशय चांगल्या